तुम्ही सुनीताचे भाऊच का? होय. तर मी बिनकामाचं बिलकुल बोलणार नाही, डायरेक्ट मुद्द्यावर येतो. तुमची बहीण आणि मी एकमेकावर जेव्हा पाड प्रेम करतोय आणि आमच्या दोघांचं तुम्ही लग्न लावून द्या. जर लग्न नाही लावून दिलो तर आम्ही डायरेक्ट पळून जाणार. मग त्याला जिम्मेदार तुम्ही असणार. आणि मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, मी आणि आमच्या घरातले हुंड्याच्या साफ विरोधात आहेत. हुंडा घेत नाही म्हणून तुमच्या मनात विचार येईल की बुलेट घेईल जावाई, कार घेईल, ते तर अजिबात चालणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार घेणार बुलेट घेणार म्हणल्यावर तुम्ही ट्रॅक्टर ट्रक द्यायला जाचाल, तर आम्हाला शेती अजिबात नाही. अरे मी कसं विश्वास ठेवू? तू खरं बोलायलायस. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर बोलवा तुमच्या बहिणीला. सुनीता, हे सुनीता ये इकडं. बोल की दादा. कोण आहे बिनकामाचं बडबड लावलंय? कोण आहे मला का माहित? सुनीता, तू अजिबात घाबरू नको. सांग तुझ्या भावाला तुझं माझ्यावर, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि मी आहे तुझ्या सोबत. अरे पण तू कोण आहेस? सुनीता, तू मला ओळखत नाहीस, तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. अजिबात नाही. कोण आहेस तू? खरंच तू मला ओळखत नाही, नाही तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. नाही, अजिबात नाही. अगं तुझं लोकेशन काढण्यासाठी मी काय काय केलं तुला काय माहित आहे? मग मी काय करू? अगं असं कसं बोलू शकतीस? अगं मी राहुल आहे, राहुल. मी काय करू मग? आम्हाला ओळखत नाहीस तू? नाही. एक मिनिट थांब, ही इंस्टाग्रामची आयडी कुणाची आहे? माझी आहे. मग सांग तुझ्या भावाला तू माझी इंस्टाग्रामची स्टोरी लाईक केलतीस म्हणून. वक्त्या तोंडाचा नुसतं स्टोरी लाईक केल्या घरापर्यंत आलंय. माकड कुठलं.